कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तन धन पूर्णपणे लावून त्या ठिकाणी उमेदवारांचा प्रचार केला आणि अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत। अशा अनेक जागा आहेत की ज्या अतिशय थोड्याफार फरकाने या आम्हाला गमवाव्या लागतात। 2 नंबरवर राहिलेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे महाराष्ट्रातील सर्वच महापालिकांमध्ये। मी आपल्याला ती आकडेवारी सांगतो जी माझ्याकडे आलेली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। अमरावती महानगरपालिकेत 1 उमेदवार विजयी झाला आहे। अकोला महानगरपालिकेत 5 उमेदवार विजयी झालेत। औरंगाबाद महानगरपालिकेत 4, औरंगाबादमध्ये खरं तर 8 होते, मात्र नंतर 4 उमेदवारांचा टेक्निकली त्यांना नंतर ते पराभूत झालं असं सांगण्यात आलेलं आहे। तर त्या संदर्भातलं वाद सुरू आहे, त्यावर मी वेगळं बोलेल। त्यानंतर नांदेडमध्ये 5 निवडून आलेले आहेत। लातूर महानगरपालिकेत 4 निवडून आलेले आहेत आणि मुंबईजवळील उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 2 निवडून आलेले आहेत। इथे सुद्धा अतिशय थोड्या फरकाने 30-35च्या फरकाने आमच्या काही सीट या 2 नंबरला गेलेल्या आहेत। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र आमच्या बऱ्याचशा सीट या 2 नंबरवर राहिल्या, काही 3 नंबरवरती गेलेल्या आहेत। मात्र 9,000 पेक्षा अधिक मतदान घेतलेले अनेक उमेदवार आमचे या ठिकाणी आहेत।